नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती 2024 तसेच पेसा भरती अपडेट आणि जिल्हा परिषद भरती वेळापत्रकासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि जिल्हा परिषद भरतीच्या सर्व ऑफिशियल अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी आणखीन एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भात रोजच्या रोज तुम्हाला पाहण्यास मिळते आणि 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। टेलिग्रामवरती आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार, लेटेस्ट घटना यांचा समावेश आहे आणि महत्त्वाचे प्रश्न 2024च्या लेटेस्ट चालू घडामोडी यांचे क्विज तुम्हाला टेलिग्रामला रोजच्या रोज पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे तुमचा सराव होणार आहे परीक्षेसाठी। आणि आणखीन एक महत्त्वाचं, तुम्हाला टेलिग्रामला स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती, सरळ सेवेच्या जाहिराती रोज पाहण्यास मिळणार आहेत। जर स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया, जी आहे जिल्हा परिषद भरती वेळापत्रकासंदर्भात। या ठिकाणी आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं ही माहिती जी आहे ती डाउनलोड केलेली आहे, नोटिफिकेशन डाउनलोड केलेलं आहे। आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या माध्यमातून ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि विषय पाहू शकता, जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळ सेवा पदभरती प्रक्रिया 2023 कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक 30/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे आणि त्यासाठी ही जी नोटिफिकेशन आहे ती जारी करण्यात आलेली आहे। औषध निर्माण अधिकारी या पदासाठी काही दिवसांपूर्वी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि त्याच विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी जी आहे ती 30 तारखेला होणार आहे। 30 तारखेला सकाळी 11 वाजता कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी। आणि या ठिकाणी पाहू शकता, दिनांक 30/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता कुठं उपस्थित राहायचं आहे तुम्हाला, कैलासवासी यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे करण्यात येणार आहे तुमची कागदपत्र पडताळणी आणि त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। सबब याद्वारे आपणास कळवण्यात येते की आपले मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्र तुम्हाला जे जाहिरातीमध्ये तुम्ही नमूद केलेले आहे, जाहिरातीमधील नमूद आवश्यक कागदपत्रासह पडताळणीसाठी आपण दिनांक 30/4/2023 रोजी वेळेवर उपस्थित राहायचं आहे। कागदपत्र पडताळणीसाठी ठरवून दिलेल्या दिनांकात जे विद्यार्थी गैरहजर राहणार आहेत अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी नंतर त्यांचा विचार केला जाणार नाही। सदर उमेदवारास निवड प्रक्रियेबाबत काहीही दाद मागता येणार नाही किंवा हक्क काहीही सांगता येणार नाही। या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेली आहे। दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेमध्येच कागदपत्र पडताळणीसाठी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी उपस्थित राहायचं आहे। जिल्हा परिषद धाराशिव सरळ सेवा पदभरती सन 2023 पदाचं नाव आहे औषध निर्माण अधिकारी आणि सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे। बैठक क्रमांक, उमेदवारांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर पाहू शकता। अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट नाही जाहिरातीमध्ये नमूद कोणकोणते डॉक्युमेंट आहेत जाताना सोबत घेऊन जायचे आहेत त्याची देखील या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे। तर जिल्हा परिषद धाराशिव सरळ सेवा भरती 2023 या कार्यालयाने प्रसिद्ध करण्यात आलेला औषध निर्माण अधिकारी या पदासाठी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस घेऊन यायची कागदपत्रांची यादी इथं स्पष्ट केलेली आहे आणि ही संपूर्ण यादी जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ही टाकलेली आहे संपूर्ण PDF फाईल। तर ही PDF फाईल डाउनलोड करा। ही सर्व कागदपत्र व्यवस्थित तुमच्याकडे आहेत का चेक करा। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी ही कागदपत्र असणं गरजेचं आहे। तर या सर्व कागदपत्रांसह तुम्हाला उपस्थित राहायचं आहे दिनांक 30 तारखेला सकाळी 11 वाजता। कागदपत्र पडताळणीसाठी शुभेच्छा आहेत। आता आपण पेसा भरती आणि ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरती संदर्भातली माहिती पाहूया। तर या ठिकाणी पहा, याच्या अगोदर आपल्याला पेसा भरती संदर्भात
तारीख देण्यात आलेली होती 23 एप्रिल. 23 एप्रिलला पेसा भरतीवर सुनावणी आहे असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं, सुनावणी झाली की नाही, अशा प्रकारची ऑफिशियलरित्या न्यूज अपडेट अद्यापपर्यंत मिळालेली नाही. पेसाची जी सुनावणी होणार होती 23 एप्रिलला, त्या सुनावणी संदर्भात ऑफिशियल काहीच माहिती जाहीर करण्यात आलेली नाही आत्तापर्यंत तरी. आणि आरोग्यसेवक, ग्रामसेवकच्या परीक्षा ज्या आहेत त्या आता आचारसंहिता संपल्याच्या नंतरच होतील असं आपण या ठिकाणी गृहीत धरून चालूया. कारण या पदांचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर झालेलं नाही. आचारसंहितेमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी औषध निर्माण अधिकारी या पदाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. परंतु ग्रामसेवक, आरोग्यसेवक, झेडपीच्या ज्या एक्झाम राहिलेल्या आहेत त्या एक्झामचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं नाही. त्यामुळे नक्कीच हे जे एक्झामचं वेळापत्रक असणार आहे, या ज्या परीक्षा असणार आहेत त्या आचारसंहिता संपल्याच्या नंतर जुलै महिन्यामध्ये घेतल्या जातील असा एक अंदाज आहे. जो कालावधी तुम्हाला मिळालेला आहे त्या कालावधीचा सदुपयोग करा. अभ्यास व्यवस्थित सुरू ठेवा तुमचा. परीक्षा होणार आहेत आज न उद्या, निराश होऊ नका. लवकरात लवकर या परीक्षा घेतल्या जातील. पण जो कालावधी आहे त्या कालावधीचा योग्य वापर करा. नैराश्यात जाऊ नका. रोज प्रश्नपत्रिका सोडवा. इथून मागे झालेला तुम्हाला फायदा होईल लेखी परीक्षेसाठी. तर झेडपीच्या एक्झाम संदर्भात आजची ही महत्त्वाची अपडेट होती. अशाच प्रकारे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटू. धन्यवाद. आणि ही संपूर्ण कागदपत्र पडताळणीची जी PDF फाईल आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जॉईन करा. धन्यवाद.